मी तुमच्यामध्ये करणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 9वी व 10वी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा सुधारित मूल्यमापन आराखडा तयार केला. लेखी परीक्षा आणि घटकनिहाय गुण विभागणी कशी असेल याचा एक आराखडा यावर्षी तयार केला. यावर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे थोडा 25% अभ्यासक्रम मंडळाने कमी केलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी अभ्यासक्रम कमी केलेला असेल, जो असेल तो अभ्यास तरी आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क घेऊन पास व्हायचं आहे, गुणवत्ता प्राप्त करायची आहे. बघा, आपण सर्वात प्रथम बघूया या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे. आपली जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे बघा. हे मंजुश्री कोण आहे, त्यांचा हँडराईट दिसतंय. मंजुश्री, हँडराईट काढून घ्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे बघा. गुण 40, वेळ 2 तास. आपला पेपर जो आहे हा 2 तासाचा असेल आणि गुण 40 असतील. 40 मार्काचा हा पेपर. त्यामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा, यामध्ये 3 रिकाम्या जागा येतील. त्या 3 रिकाम्या जागांना 4-4 पर्याय येतील. त्याला 3 मार्क असणार आणि ते 3 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, फक्त पर्याय लिहून मोकळं व्हायचं नाही. पर्याय लिहायचा नाही आहे, पूर्ण वाक्य लिहायचंय आणि त्या रिकाम्या जागेमध्ये तो पर्याय लिहून वाक्य पूर्ण करायचंय. आलं लक्षामध्ये? म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 3 मार्क. ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, मागच्या वर्षी चुकीची जोडी ओळखून लिहायची होती, आता नाहीये. फक्त चुकीची जोडी ओळखायची आहे. बरोबर जोडी वगैरे काही आवश्यकता नाही, फक्त चुकीची जोडी ओळखा, तेवढं एका ओळीमध्ये लिहा, 1 मार्क. अशा पद्धतीने या चुकीच्या जोड्या 3 असतील, 3 मार्क मिळवावे लागतील. बघा, प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 ज्या सूचना दिलेल्या असतील त्या सूचनांचं पालन करायचं आहे. संकल्पना चित्र आलेले असतील, त्यानंतर संकल्पना चित्रांमध्ये वेगवेगळे आहे, कालरेषा आहे. मग यापैकी 3 येतील, त्यापैकी कोणताही 2 सोडवा. नंतर प्रश्न दुसरा ब, कोणत्याही 2. बघा मुलांनो, तुम्हाला तर सर्व प्रश्न सोडवत बसू नका. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जे सांगितलंय त्याच प्रमाणे सोडवायची आहे. लिहा कोणत्याही 2 सांगितल्या ना, मग 2च लिहायच्या. ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला वेळ तोही वाचवता येईल आणि जेवढे मार्क मिळायचे आहेत तेवढेच मिळणार आहेत. जास्त प्रश्न लिहिले तरीही तेवढेच मार्क मिळणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जरी सोडवलं तरीही तेवढेच मार्क मिळणार आहे. आपला वेळ खूप महत्वाचा आहे. तो वेळ कसा मॅनेज करायचा आहे, कसा प्रश्न, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, याचं सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. बघा, हे झालं प्रश्न दुसरा अ आणि ब. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
त्याचं सहकारण स्पष्ट करायचं आहे. कोणतेही दोनच सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. अशा पद्धतीने 4 मार्कांचा प्रश्न तिसरा, सहकारण स्पष्ट करा. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या उतार्याला 4 मार्क असणार आहे. त्या उतार्यामध्ये तो जो उतारा दिलेला आहे तो तुमच्या पुस्तकातलाच असेल, त्या बाहेरचा उतारा येणार नाही. पुस्तकातलाच उतारा असेल आणि त्या उतार्यावर 4 मार्काचे प्रश्न असतील. उतार्यामध्येच त्याची उत्तरं दडलेली आहे, ती आपल्याला फक्त बघायची आहे. बघा, आपल्याला तेथे 4 मार्क मिळणार आहे. आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. ते 4 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. उतारा व्यवस्थित वाचा. त्या उतार्यामध्येच त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 2. बघा, सविस्तर उत्तर लिहायची कोणतीही 2. प्रश्न 5वा त्याला 6 मार्क, एका प्रश्नाला 3 मार्क. अशा पद्धतीने हा इतिहास 5 प्रश्नापर्यंत असेल आणि 6, 7, 8, 9 हे 4 प्रश्न राज्यशास्त्राचे असतील. बघा, असं म्हणतात, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हें होती है सफलता, उन्हें होती है सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. बघा, आजची परिस्थिती जी आहे ना त्यावर हे आधारित आहे की जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हें होती है सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. आजची परिस्थिती तशीच आहे. आजचा वेळ जो आहे तो तसाच आहे. पण रडून चालणार नाही. त्याला धैर्याने आपल्याला तोंड द्यावं लागेल. कारण आजची परिस्थिती कोरोनाची जरी असेल पण आपण बसून जमणार नाही. जो बसला, जो थकला तो थांबला. आयुष्यामध्ये तो कधीही उठणार नाही. आयुष्यामध्ये जर उठायचं असेल ना तर असं रडत बसून जमणार नाहीये. त्या वेळेचा सदुपयोग करणं महत्वाचं आहे. म्हणून मी म्हणतो की जो वक्त और हालात पर रोया नहीं वेळेला महत्व द्या आणि त्या वेळेला साथ देऊन पुढे निघा. तरच आपण त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो. या पद्धतीने पुढे एक तुम्हाला सांगतो, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े नहीं होता. सर्वांना म्यूट करा जरा. गोसावी सर म्यूट करा सर्वांना. बघा, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े की चोट. भगवान तर त्या दगडावर त्या छंदीला मारावं लागतं. त्याला भगवान बनवायचं असेल, त्याला जर देव बनवायचं असेल तर त्याला सुद्धा घाव खावे लागतात. तेव्हा कुठं त्या भगवानाची, त्या ईश्वराची. तसं आपल्याला सुद्धा संघर्ष करावा लागेल. आपल्याला सुद्धा बघा, तुम्ही आज 9वीला आहात, या लगेच पुढच्या महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये तुम्ही 10वीच्या वर्षात जाणार आहात. अतिशय महत्वाचं वर्ष आणि त्या महत्वाच्या वर्षामध्ये तुम्ही करण्या अगोदर आपण जर आजपासूनच चांगली तयारी केली तर आपल्याला ते 10वीचं वर्ष काहीही वाटणार नाही. अतिशय सोयीस्कररित्या आपलं 10वीचं वर्ष निघून जाईल आणि तुम्हाला 10वी मध्ये गेले सुद्धा, कधी गेले आणि कधी परीक्षा दिली हे सुद्धा कळणार नाही. त्यासाठी नियोजन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून म्हटलंय की जिंदगी जीना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता.
त्या दगडाला रूप आणण्यासाठी त्याला सुद्धा त्या छन्नीचे घाव सोसावे लागतात. आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. बघा मुलांनो, आपण 5व्या प्रश्नापर्यंत बघितलं होतं. त्यानंतर राज्यशास्त्र 6वा, त्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जसा इतिहासाचा पहिला प्रश्न होता, जागा भरा, 3 मार्कांचा, तसा हा सुद्धा आहे, त्याला 2 मार्क असतील. त्यानंतर 7वा, पुढील विधाने बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 बघा. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम चूक बरोबर ध्यान लिहायचंय. तुमचा माईक चालू आहे, खूप त्रास होतोय. माईक कुणाचा चालू आहे, बंद करा. विधाने ते सकारण स्पष्ट करा. पवार सर, सर 1 मिनिट थांबा जरा, आवाज येतोय जास्त. हो ना, मला खूप त्रास होतोय. सीएनओना विनंती आहे की सर्वांचे माईक आहेत ना बंद करा. हात हँड राईज पण मध्ये 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 करतायत, कोण आहेत काय माहिती. काय विचारायचं असेल नंतर विचारा मुलांनो, हँड राईज करू नका नंतर कुणी, मला त्रास होतोय त्याचा. सगळ्यांचे माईक करून टाका. सीएनओ, हॅलो हॅलो, सर्व शांत बसून राहा. हॅलो सर, सगळ्यांना ऑल म्यूट करा, ऑल म्यूट करून टाका सगळ्या विद्यार्थ्यांना. गोसावी सर, गोसावी सर, नीता मॅडम. विद्यार्थ्यांना सूचना आहे, प्लीज कुणी मध्ये मध्ये माईक चालू करू नका, हँड रेस करू नका. बोरुडे सर, बोरुडे सर. हा मॅडम, सगळ्यांना अनम्यूट करून टाका. ओके ओके मॅडम, चालेल. म्यूट करा मुलांना. ठीक आहे मॅडम, चालेल. म्यूट करतो सर्वांना. हो हो हो. बघा, राज्यशास्त्राकडे आपण वळूया. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जसा इतिहासाचा प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये 3 ज्या रिकाम्या जागा येणार आहेत, त्याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये 2 मार्कांसाठी 2 पर्याय आलेले असतील, 4 पर्याय असतील. 4 पर्यायापैकी आपल्याला 2 पर्याय जे आहेत, उत्तर जे आहेत, आपली ती उत्तरं लिहायची आहे. वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि पूर्ण वाक्य लिहून त्यामध्ये तो आपला जो बरोबर पर्याय असेल तो पर्याय लिहायचा आहे. तुम्हाला मी अतिशय महत्वाचं सांगतोय की फक्त पर्याय लिहून ते उत्तर तसं सोडून देऊ नका, मार्क मिळणार नाहीत. गुण जर मिळवायचे असतील तर पूर्ण वाक्य लिहून जे बरोबर पर्याय असेल तो बरोबर पर्याय त्यामध्ये लिहा आणि तो वाक्य पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. बघा, ते विधान चूक असेल ना तर सरळ लिहा, हे विधान चूक आहे. आणि जर विधान बरोबर असेल तर असं लिहा, हे विधान बरोबर आहे. बघा, याला 2 मार्क आहेत. तुम्ही हे विधान चूक आहे लिहिलं की त्या विधानाला 1 मार्क मिळेल आणि त्याचं कारण लिहिलं की त्याला 1 मार्क मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला 2 मार्क मिळवायचे आहेत. मग चूक की बरोबर हे लिहित असताना हे विधान चूक आहे ही ओळ लिहायला विसरू नका. हे विधान चूक आहे आणि बरोबर असेल तर हे विधान बरोबर आहे कारण, मग त्याचं कारण लिहा. 2-4 ओळीमध्ये कारण लिहा, म्हणजे तुम्हाला हे 2 मार्क मिळतील. अशा पद्धतीने हा 7वा प्रश्न. त्यानंतर प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. काय संकल्पना दिलेल्या असतील त्या संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. कोणतीही एकच सोडवायची आहे. 2 मार्क असतील त्याला.
या उत्तरपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, आदर्श उत्तरपत्रिका कशी असेल, असे माझे सहकारी माझ्या नंतर तुम्हाला सांगणारच आहेत. मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगतोय, मध्ये मध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका पण कशी असेल ते पण सांगतोय. ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही एक संकल्पना चित्र असेल, ओघ तक्ता असेल, त्यापैकी कोणताही एक सोडवायचा आहे, त्याला 2 मार्क. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यालाही कोणताही एकच, त्यालाही 2 मार्क आहेत. म्हणजे मुलांनो लक्षात ठेवा, राज्यशास्त्रामध्ये 8वा अ एकच सोडवायचा आहे, 8वा ब एकच सोडवायचा आहे आणि 9वा एकच सोडवायचा आहे. म्हणजे हे बघा, हे झाले 3 प्रश्न आणि मागील 2 असे 5च प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. त्याला 12 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीने इतिहास आणि राज्यशास्त्र याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. बघा, असं म्हणतात की ज्याला उभा राहायचं ना तो कसाही राहू शकतो, ज्याला उभं राहायचं आहे ना तो कसाही राहू शकतो. मग परिस्थिती कितीही अवघड असो, परिस्थिती कितीही अवघड असो, जो आत्मविश्वासानं खंबीरपणे उभा राहतो ना तोच टिकतो. आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे. आणि हा आत्मविश्वास बघा त्या झाडामध्ये आहे, तुम्हाला दिसतोय स्पष्टपणे. दोन्हीकडे डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या मधोमध हे झाड त्या डोंगराच्या काठावर उभं आहे. बघा, आपण आत्मविश्वास त्या झाडामध्ये आहे म्हणून ते आज खंबीरपणे उभं आहे. त्याला पडण्याची भीती नाही, कारण त्याला आत्मविश्वास आहे की मी पडणार नाही. हा त्याच्या मनामध्ये भरलेला त्याने आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासामुळे तो आज बहरलेला आहे. मग हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. हा आत्मविश्वास आपल्याला आणायचा आहे बाळांनो. आणि त्याच्यासाठी, या आत्मविश्वासासाठी आपल्याला नियोजन खूप महत्वाचं आहे आणि या नियोजनावरच आपण आत्मविश्वास आणू शकतो. ध्येय, उद्दिष्ट आपली पाठीशी असतात, ती आपण संपूर्णपणे अशा हात मुठीत धरून की मला हे करायचंय, मला हे ध्येय निश्चित करायचंय आणि मला सक्सेस व्हायचंय, यशस्वी व्हायचंय, आणि त्याला ध्येयानं पेटून उठा, तोच आत्मविश्वास. तुम्ही एक सारखं ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयाने जर जात असाल तर तुमचा आत्मविश्वास प्रबळ आहे. त्या झाडाप्रमाणे तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे, डगमगायचं नाही. परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीला तोंड आपण दिलं पाहिजे. बघा, असं म्हणतात कि बेहतर से बेहतर की तलाश करो, बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूट जाता है शीशा. बघा, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, अरे टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. काय म्हणतोय बघा, बेहतर से बेहतर की तलाश करो, चांगल्यातलं चांगलं, अतिशय चांगलं जे असेल ना त्याचा शोध घ्या. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी, अरे नदी मिळाली ना, समुद्राचा पाठ घ्या, समुद्राचा शोध घ्या. मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, अरे आरसा जो काच आहे ना तो त्या दगडाने तुटतो, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो, अरे त्या काचाने दगड तुटला पाहिजे असा आत्मविश्वास आपल्यामध्ये आला पाहिजे. आला लक्षामध्ये? तो आत्मविश्वास आपल्याला आणायचा आहे. दगडाने काच फोडता येतो पण काचाने दगड फुटला पाहिजे एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. बघा, त्यानंतर या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण बघूया. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 3 आणि विकल्पासह 3. विकल्पासह याचा अर्थ होतो एकूण प्रश्न किती. एकूण 3च प्रश्न असणार, गुण 3 असणार. प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. 3 आणि विकल्पासह 3. 3 प्रश्न येणार, 3 मार्क. त्यानंतर प्रश्न दुसरा अ,
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 3 पैकी 2 सूचना दिलेल्या असतील त्या सूचनेचे पालन करायचं आहे आणि त्या सूचनेनुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न येणार 3, 6 मार्क विकल्पासह आणि गुण 4 असतील कारण 2 सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा ब, टिपालिया. 3 पैकी 2, 3 येणार, 6 मार्क असतील, त्यापैकी 2 सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे 4 मार्क आपल्याला मिळणार आहेत. प्रश्न तिसरा, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 4 येणार म्हणजेच 8 मार्क विकल्पासह असेल आणि मिळणारे गुण 2 सोडवायचे आहे, मग 4 मार्क. प्रश्न चौथा, उतार्याचं वाचन करून त्यावरील दिलेली प्रश्नांची उत्तरं लिहा. 4 मार्क असतील आणि विकल्पासह जे आहे ते सुद्धा 4. अशा पद्धतीने विकल्पासह आणि गुण सुद्धा 4. प्रश्न 5वा, इतिहासाचे मी तुम्हाला पहिले सांगितलंय. प्रश्न पहिल्यापासून तर 5व्या पर्यंत इतिहास असेल आणि 6वा, 7वा, 8वा, 9वा हे 4 प्रश्न जे आहेत हे राज्यशास्त्राचे असतील. इतिहास 28 मार्कांचा आणि राज्यशास्त्र 12 मार्कांचं. अशा पद्धतीने 40 मार्काचा आपला पेपर असेल. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी 2 बघा, त्याला 3-3 मार्क आहेत, विकल्पासह 12 मार्क आणि गुण 6, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क. अशा पद्धतीने आपल्याला 2 सोडवायचे आहे. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की जे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे ना त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला उत्तरपत्रिका लिहायची आहे. 2 सांगितलंय ना 2च, 1 सांगितलंय ना 1च. आपला वेळ खूप महत्वाचा आहे, आपला वेळ वाया घालवायचा नाहीये. 3 जर दिलेले असतील आणि 2च सोडवा म्हणून सांगितलं, तुम्ही 3 सोडवले तरी 4च मार्क मिळणार आहेत आणि 2 सोडवले तरीही 4च मार्क मिळणार आहेत. मग कशाला आपला वेळ वाया घालवायचा? आपल्याला जे चांगले येत असतील ना ते 2 प्रश्न सोडवा. अशा पद्धतीने इतिहासाचे 5 प्रश्न. त्यानंतर राज्यशास्त्र. राज्यशास्त्र प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2, विकल्पासह 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारानं स्पष्ट करा. प्रश्न 7वा, 3 पैकी 2, 2-2 मार्क एका प्रश्नाला, विकल्पासह 6 आणि गुण मिळणार 4. तुम्हाला मी पहिले सांगितले 3 पैकी 2 सोडवा. प्रश्न 8वा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2 पैकी 1 संकल्पना चित्र येईल किंवा ओघ तक्ता येईल, जो येईल त्यापैकी कोणताही एकच सोडवायचा आहे. ब, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी 1, त्याला 2 मार्क, विकल्पासह 4. आणि शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी 1, पुन्हा तेच, 4 मार्क विकल्पासह. विकल्पासह याचा अर्थ एकूण प्रश्न किती येणार त्याची मार्क आणि आपल्याला मिळणार किती आहे गुण, किती विचारलाय ते गुण मध्ये येणार. अशा पद्धतीने जर राज्यशास्त्राचं गुण 12 आणि विकल्पासह 20, अशा पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका तिचा आराखडा आहे. असं म्हणतात, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, अरे डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. बघा, मुश्किलों से भाग जाना आसान होता है. अरे हे अवघड आहे, हे मला जमणार नाही. हे सोपं आहे, पळून जायला खूप सोपं आहे की मला हे जमणार नाही. किती अवघड प्रश्न आहे आणि हा मी कसा करणार. म्हणजेच म्हणायचंय की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, आपल्याला पळून जाता येतं. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, हर प्रत्येक गोष्ट आयुष्याचा एक इम्तिहान आहे, एक परीक्षा आहे आयुष्याची. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, आणि जे घाबरतात ना, जे पळपुटे असतात ना, त्यांना आयुष्यामध्ये काही मिळत नाही. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, अरे लड़ने वालों के कदमों में जहान होता है. हा जर पूर्ण जर आत्मविश्वास असेल ना आणि जर लढाईची हिंमत असेल ना
तर या जगाला सुद्धा आपण नाचवू शकतो. एवढी हिंमत त्या आत्मविश्वासामध्ये आहे. म्हणून म्हटलंय की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. अरे डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, और लढने वालों के कदमों में जहान होता है. अशा पद्धतीने आपल्याला आत्मविश्वासानं लढायचंय मुलांनो. आपलं तर आताशी 9वीचं वर्ष आहे. आपल्याला खूप मोठी अजून परीक्षा 10वीची द्यायची आहे. या आयुष्याची परीक्षा, आपल्या आयुष्याचं वळण पुढे तुमच्या येणार आहे. पण ते येण्या अगोदर आपण आत्ताच जर त्या रस्त्याला तयार झालो ना, तर तो रस्ता आपल्याला अवघड वाटणार नाही. म्हणून आपल्याला त्या परीक्षेला जाण्या अगोदर एक निडर बनायचं आहे. आणि ते निडर बनवण्याचं काम मी करतोय. बघा पुढे असं म्हणतात, कैसा डर है, अरे कैसा डर है जो दिन निकल गया, कैसा डर है जो दिन निकल गया, अभी तो पूरी रात बाकी है, यूं ही नहीं हिम्मत हार सकता मैं, अभी तो कामयाबी से मुलाकात बाकी है. यशस्वी माझी अजून भेट व्हायची आहे, यशस्वीता अजून मला प्राप्त करायची आहे, त्याच्याशी माझी मुलाकात होणार आहे, त्याच्याशी माझी बातचीत होणार आहे. पण त्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहे. अरे कैसा डर है दिन निकल गया, रात बाकी है, यूं ही नहीं हिम्मत हार सकता मैं, मी हारणार नाही. मी आत्मविश्वासाने खंबीरपणे त्याला तोंड देईल, कारण मला यशस्वीता प्राप्त करायची आहे. अभी तो कामयाबी से मुलाकात बाकी आहे. त्या यशस्वीतेची माझी ओळख करून द्यायची आहे मला, आणि मला यशस्वीता प्राप्त करायची आहे. आणि त्याच्यासाठी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. मग त्याला कितीही त्रास झाला ना, तरी तो त्रास मी सहन करून पुढे निघणार आहे. बघा त्यानंतर बघूया, इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेसाठी कोणताही धडा अभ्यासक्रमातून वगळलेला नाही. द्वितीय सत्र बोलतोय मी, लक्षात ठेवा मुलांनो. प्रथम सत्राचा दुसरा धडा वगळला होता, पण द्वितीय सत्र परीक्षेसाठी तुमचा कोणताही धडा अभ्यासक्रमातून वगळलेला नाही. पूर्ण अभ्यासक्रम द्वितीय सत्राचा तुम्हाला आहे. हे तुम्हाला का सांगतोय, कारण तुमची आता द्वितीय सत्राची परीक्षा होणार आहे, म्हणून हे तुम्हाला सांगतोय की तुमच्या द्वितीय सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातून एकही धडा वगळलेला नाही. पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला आहे. बघा तुम्हाला मला आत्मविश्वास तुमच्यामध्ये आणायचा आहे बाळांनो. तुमचा आत्मविश्वास जो डगमग डगमग करत असेल ना, त्याला जागृत करायचंय. त्याच्यासाठी हा सगळा माझा प्रयत्न चालू आहे. बघा, डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर. डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. बघा मला वाटलं होतं, थोडी भीती वाटली होती. डर मुझे भी लगा फासला देखकर, खूप दूर आहे यश, यश जे आहे ना हे माझ्यापासून खूप दूर आहे. डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, यशस्वीतेचा रस्ता मी पुढे 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 पार करत गेलो. खुद ब खुद मेरे नजदीक आती गई. बघा, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. माझा आत्मविश्वास पाहून ती यशाची मंजिल जी होती ना, जे मला यशस्वीता प्राप्त करायची होती, ती सुद्धा माझ्या जवळ आली. कारण डगमगत होतो, पण आत्मविश्वास मी डगमगू दिला नाही, आणि मी शेवटी यशस्वीता प्राप्त केलीच. असं यश आपल्याला संपादन करायचंय. बघा, तू रख हौसला, तू रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे त्या समुद्राला काय तुम्ही पाहायला जाता, तो समुद्र तुमच्यापर्यंत आला पाहिजे. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक हार के ना रुक ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तू रख हौसला, अरे तुझा आत्मविश्वास ठेव, तो मंजर भी आएगा. एक दिवस अशी गोष्ट येईल की प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, त्या समुद्राला सुद्धा तुमच्या जवळ यावं लागेल. थक हार के रुकना, मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. थकून भागून जमणार नाही. आळसाला दूर सोडून द्यायचंय. आळस हा शत्रू आहे, आणि ह्या आळसाला दूर सोडायचं आहे, त्याला झटकायचं आहे.
जसं नवीन कपडे घालताना किंवा कपडे परिधान करताना तुम्ही त्या शर्टांना कपड्यांना असं झटकताना, तसं त्या आळसाला रोज झटका, आळसाला सुद्धा झटका त्याच्यासोबत. त्या आळसाला दूर सोडा, त्याला सांगा बाबा तू येऊ नकोस, कारण माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही अजून मिळवायचं आहे आणि हे मिळवत असताना तू जर माझ्या सोबत असला ना तर मी हे काहीही मिळवणार नाही, कारण माझी परिस्थितीच तशी आहे. माझ्या गरीब परिस्थितीला मला बदलायचं आहे. या आई वडिलांची परिस्थिती बघून मला वाटते मी या परिस्थितीमध्ये असं जगायचं नाही आहे, मला ही परिस्थिती बदलायची आहे आणि त्यासाठी मला आळस करून जमणार नाही, मला आत्मविश्वासानं पुढे जायचं आहे. म्हणून म्हटलं कि थक हार के ना रुकना है मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. खरंच यशस्वीता मिळेल ना तेव्हा आनंद तो वेगळाच असतो. बघा आता पुढे बघूया या प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी आहे. बघा वस्तुनिष्ठ प्रश्न येतात आपल्याला, वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यामध्ये प्रश्न पहिला अ, ब, प्रश्न चौथा आणि प्रश्न क्रमांक 1 व 2 हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. मग या वस्तुनिष्ठ प्रश्नांना 8 मार्क विकल्पासह गुणविभागणी केलेली आहे. त्यानंतर लघुत्तरी म्हणजे दीर्घोत्तरीही नाही आणि अतिशय छोटा पण लघुत्तरी. मग हे लघुत्तरी जे प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न दुसरा अ आणि ब, प्रश्न तिसरा चौथा मधील प्रश्न क्रमांक 3, अशा पद्धतीने हे लघुत्तरी प्रश्न, त्याला विकल्पासह 22 मार्क आहेत. इतिहासाचं सांगतोय तुम्हाला मुलांनो. आणि दीर्घोत्तरी प्रश्न 5वा आहे, त्याला विकल्पासह 12 गुण, असे एकूण 42 गुण आपल्याला असणार आहे. त्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्रामध्ये बघा वस्तुनिष्ठ प्रश्न 6वाच आहे, रिकाम्या जागा भरा, विकल्पासह 2 गुण. लघुत्तरी प्रश्न 7वा आहे, 8वा अ आणि ब आहे आणि प्रश्न 9वा आहे, त्याला विकल्पासह 18 गुण. आणि दीर्घोत्तरी प्रश्न राज्यशास्त्रामध्ये नाही, एकूण विकल्पासह गुण 20. अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि वस्तुनिष्ठ या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा जीवनाला जर योग्य दिशा देण्यासाठी, जीवनाला जर योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितका जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. बघा शिक्षकाची गरज खूप महत्वाची आहे. शिक्षक हा आयुष्याला वळण देतो. माझी शिक्षकाची कविता तुम्ही ऐकलेली असेल, त्या कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे की ह्या मातीच्या गोळ्याला घडवण्याचं काम शिक्षक करतोय आणि हे शिक्षक हा एक ऑक्सिजनच आहे. जर तो तुम्हाला भेटला ना, कारण श्वासोश्वास घेताना आपले श्वासोश्वास घेताना जे आपले जे फुफ्फुसाचं होतंय ना असं कमी जास्त कमी जास्त, अरे ते जर बंद पडलं तर आयुष्य गेलं ना. त्याच्यासाठी तो ऑक्सिजनची भूमिका बजावणारा जो शिक्षक आहे ना, तो शिक्षक तसा भेटला पाहिजे. म्हणून जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितका जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. आणि ऑक्सिजनाची गरज जेवढी आहे ना तेवढी शिक्षकाची गरज आहे. तसा शिक्षक तुम्हाला भेटला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजा. बघा ऊंचे ख्वाबों के लिए दिल की गहराई से काम करना पड़ता है. ऊंचे ख्वाबों के लिए दिल की गहराई से काम करना पड़ता है. यूं ही नहीं मिलती कामयाबी किसी को, यूं ही नहीं मिलती कामयाबी किसी को, मेहनत की आग में दिन रात जलना पड़ता है. मेहनत करावी लागते, कष्ट कराल तरच मिळणार आहे. म्हणून म्हणतात की ऊंचे ख्वाबों के लिए, अरे आपण तुम्ही स्वप्न बघू नका, फक्त मोठी मोठी स्वप्न बघून थोडी होते. गणपत वाणी सावध राहायचा काळी आणि म्हणायचा मी एक दिवस इथे बांधील माडी. अरे काळी चावत बसून कुठे काय माडी बांधली जाणार आहे? त्या गणपत वाण्यासारखी गोष्ट तुमची नका करू. ऊंचे ख्वाबों के लिए, अरे स्वप्न जर तुमचे मोठे असतील ना तुम्हाला कष्ट पण तेवढेच मोठे घ्यावे लागतील, मेहनत तेवढी करावी लागेल. ऊंचे ख्वाबों के लिए दिल की गहराई से काम करना पड़ता है और यूं ही नहीं मिलती कामयाबी किसी को,
मेहनत की आग में दिन रात जलना पडता है, दिवस रात्र मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे ते आपले स्वप्न पूर्ण होतात. फक्त स्वप्न पाहून जमत नसतात, त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागा, ती स्वप्नांची पूर्तता कशी करायची त्याचं नियोजन करा. फक्त स्वप्न पाहून होत नसतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचं नियोजन करा. आत्मविश्वासानं खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहा. बघा यश तुमच्या संपादन करणारा, यश तुम्हाला मिळणारच आहे. पण त्यासाठी त्यांना हे सांगायचं आहे की ऊंचे ख्वाबों के लिए दिल की गहराई से काम करना पड़ता है, यूं ही नहीं मिलती कामयाबी किसी को, मेहनत ही आग में दिन रात जलना पड़ता है. अशा पद्धतीने दिवस रात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि आत्मविश्वासानं तुम्ही पुढे गेलात तर यश तुमच्या पाठीशी नाही, यश तुमच्या समोर आहे आणि तुमची त्याची भेट नक्कीच होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया या कृती पत्रिकेचे प्रश्न आणि त्याच्या वेळेचं नियोजन कसं आहे. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा. गुण 3. बघा मुलांनो, आता मी तुम्हाला वेळेचं नियोजन सांगतोय. या वेळेचं नियोजन जर तुम्ही केलं तर तुमचा 40 मार्काचा पेपर पूर्णच्या पूर्ण लिहून होईल. पण त्या वेळेचं नियोजन तसं झालं पाहिजे. 3 मार्कांचा प्रश्न आहे, त्याला 7 मिनिटे द्या. घड्याळ लावूनच ठेवा. 7 मिनिटे, त्यापेक्षा कमी असले तरी चालेल पण त्यापेक्षा वर नको हा, कारण तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचा वेळ खाणार आहात. रिकाम्या जागा भरा. गुण 3, मिनिटे 7 मिनिटांमध्ये पहिला प्रश्न झाला पाहिजे. अ. प्रश्न पहिला ब, चुकीची जोडी ओळखा. 3 मार्क आणि वेळ 8. 8 मिनिटे का दिलेली आहे? कारण चुकीच्या जोड्या बघायच्या आहेत. त्या 12 चुकीच्या जोड्या असणार आहे, 4 4 4 अशा 12 चुकीच्या जोड्या, त्यामधून जरा विचार करून लिहावं लागेल, म्हणून 1 मिनिट जास्त दिलाय आपण, 8 मिनिटे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 4 मार्क, 10 मिनिटे. एका प्रश्नाला 5 मिनिटे. बघा संकल्पना चित्र असेल त्याच्यामध्ये, ते संकल्पना चित्र जसंच्या तसं काढायला थोडा वेळ लागतो. मग ते संकल्पना चित्र काढायला, रेखाटायला, सगळं व्यवस्थित बनवायला वेळ जातो, म्हणून त्याला आपण 5 मिनिटे दिलेली आहे. 4 मार्क, 5 मिनिटे दिली, 10 मिनिटे. हा प्रश्न दुसरा अ आपला 10 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा. 4 मार्क. पुन्हा तेच, एका प्रश्नाला 5 मिनिटे. अशा पद्धतीने 10 मिनिटे त्याला पण दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 4 मार्क. पुन्हा पहिल्या प्रश्नाला किंवा एका प्रश्नाला 5 मिनिटे. अशा पद्धतीने 10 मिनिटांमध्ये तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा मिनिटांचं नियोजन खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण तुम्ही या मिनिटांचं नियोजन केलं की आपोआप तुमचा पूर्ण पेपर लिहिला जाणार आहे. आणि तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलंय, जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल ना तर त्याला नियोजनच महत्वाचं आहे. असं विदाऊट नियोजनाचा आत्मविश्वास येत नसतो. एक नियोजन असतं आणि त्या नियोजनाप्रमाणे जर केलं की आपला आत्मविश्वास बळकट होतो आणि आपण यश संपादन करतोच. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 4 मार्क, 10 मिनिटे. उतारा वाचन व लेखन. गुण 4, पण मिनिटे बघा 15 दिलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल सर वरती जर 4 4 4 4 मार्क आहे, त्याला 10 10 मिनिटे आहेत, याला का 15 दिली? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उत्तर मी सांगतो की उतारा वाचन, हा उतारा एकदा वाचून तुमच्या समजणार नाहीये, तुम्हाला पुन्हा तो उतारा वाचावा लागेल आणि उतारा वाचनसाठी वेळ जातो. मग प्रश्न वाचावा लागेल आणि उतारा वाचन, प्रश्न वाचन, ते उत्तर लिहिण्यासाठी थोडा वेळ जातो, म्हणून आपण 4 मार्कांसाठी 15 मिनिटे दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा. गुण 6, 15 मिनिटे. बघा एका प्रश्नाला 3 मार्क आहेत, मग 7.5 मिनिटे आपण त्याला दिली की जेणेकरून आपला प्रश्न अतिशय व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे. 75 मिनिटांचं नियोजन आहे इतिहासाचं. 75 मिनिटे इतिहासाला द्यायची आहे, म्हणजे 1.25 तास आपला इतिहासासाठी आपल्याला द्यायचा आहे. पुढे आपला राज्यशास्त्र सुरू होतो. वेळ पुढे गेला म्हणजे राज्यशास्त्र सुरू झालं. या राज्यशास्त्राचा पहिला प्रश्न 6वा, रिकाम्या जागा भरा. 2 मार्क,
त्याला 5 मिनिटामध्ये सोडवायचं आहे. तुम्ही लवकर सोडवलं तरी चालेल, परंतु 5 मिनिटामध्ये सोडत असताना जरा व्यवस्थित लिहा. एक मस्त रिकामी जागा लिहून एक रेष सोडा, व्यवस्थित लिहा, सुंदररित्या ते पर्याय लिहिल्याच्या नंतर त्याला अंडरलाईन करा, सगळ्या गोष्टी करायला 5 मिनिटं द्या. जास्त गडबड करायची नाहीये. पटपट लिहून 5 मिनिटं दिलीत तुम्हाला. हे वेळेचं नियोजन आहे, त्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे आपलं उत्तर असलं पाहिजे. प्रश्न 7वा, चुकी बरोबर सहकारण सांगा. 4 गुण, त्याला 10 मार्क. बघा ते 2 प्रश्न आहेत, 5-5 मिनिटे त्याला द्यायची आहेत. प्रश्न 8वा अ, संकल्पना स्पष्ट करा. 2 मार्क आहेत, त्याला 5 मिनिट. एका प्रश्नाला आपण 5 मिनिटं दिलेली आहे, म्हणजे इथे किती सोडवायचं आहे? एकच सोडवायचं आहे, म्हणजे 5 मिनिटे. त्यानंतर प्रश्न 8वा ब, सूचनेनुसार कृती करा. तोही एकच प्रश्न आहे, त्यालाही 5 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. प्रश्न 9वा, थोडक्यात उत्तरे द्या. बघा त्याला 2 मार्क आहे, पण त्याला 10 मिनिटे दिलेली आहे. तुम्ही म्हणणार सर आता तर वरती या 2-2 मार्कांसाठी तुम्ही 5-5 मिनिटे दिलीत, या प्रश्नाला का 10 मिनिटे? बघा मुलांनो, थोडक्यात उत्तर लिहा. उत्तर लिहायला जर आपल्याला वेळ आहे, वेळ थोडक्यात लिहायचं आहे उत्तर, परंतु आपलं उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणून त्याला 10 मिनिटे दिलेली आहे. मग 2 मार्क जरी असेल पण ते व्यवस्थित लिहिल्या गेलं पाहिजे, म्हणून त्याला 10 मिनिटे दिली. असे एकूण 35 मिनिटे, म्हणजे इतिहासाला 75 मिनिटे आणि राज्यशास्त्राला 35 मिनिटे. अशा पद्धतीने इतिहासाला 75 मिनिटे दिली, राज्यशास्त्राला 35 मिनिटे दिली, आणि पेपर चेकिंग, आपला पेपर चेक करायचा आहे, आपल्याला बरोबर लिहिलाय. आणि इतर कामांसाठी आपण पुरवण्या घेतल्या असतील, त्या पुरवण्या वगैरे त्याला जॉईन करायच्या आहे. पुरवणी नंबर 1, 2, 3, 4 काय असतील त्या व्यवस्थित लावायच्या आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका बघायची, उत्तरपत्रिकेमध्ये आपण काय लिहिले काय नाही, काय सुटलंय का. मग हे 10 मिनिटे आपण पेपर चेकिंगसाठी आणि इतर कामांसाठी दिलेली आहे. अशा पद्धतीने इतिहासाचे 75 मिनिटे, राज्यशास्त्राचे 35 मिनिटे आणि पेपर चेकिंगसाठी 10 मिनिटे, असे एकूण 120 मिनिटे, म्हणजे आपला 2 तासामध्ये पेपर अतिशय व्यवस्थितरित्या सोडवून होणार आहे. अशा पद्धतीने आपलं टाइम मॅनेजमेंट असलं तर आपला इतिहास विषय अतिशय सुंदररित्या सोडवता येईल आणि आपल्याला पूर्ण मार्क मिळायला काहीच हरकत नाही. बघा हे झालं 2 तासांचं नियोजन. पुढे आहे, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशा को बदलो, दिशा को बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. कश्तियां बदलने की, जहाज असं पूर्ण जातंय, बुडण्याच्या याच्यावर आहे, तर ते जहाज बदलायचं नाहीये, आपली दिशा बदला ना. आपण जर एखाद्या योग्य मार्गाने जात नसू आणि आपल्याला कळलं की आपण अयोग्य मार्गाने जातोय, मग योग्य मार्ग पकडा ना, चांगल्या मार्गाने जा ना. चांगल्या मार्गाने तुम्ही किनाऱ्यावरच येणार आहात, आणि ज्या वाईट मार्गाचा वापर केला तुम्ही बुडणारच आहात. कारण कश्तियां बदलने की जरूरत नाही. आपला मार्ग जो आहे ना चुकीचा, तो बदला, दिशा बदला, चांगल्या मार्गाने जा. दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद आते. तो किनाऱ्यावर जायचं असेल तर चांगला मार्ग शोधावा लागेल तुम्हाला जहाज बदलून किंवा विचारामध्ये वाईट विचार आणून जमणार नाहीये. चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये आणा, आपल्याला बरोबर चांगल्या किनाऱ्यावरच तो नेऊन सोडेल. म्हणून नजर को बदलो तो नजारे बदल जाते. आपला पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो बदला. दृष्टिकोन जर बदलला ना तर सृष्टी अतिशय सुंदर दिसेल तुम्हाला. तुमच्या नजरेमध्ये जर वाईट असेल तर ते तुम्हाला सृष्टी पण वाईटच दिसणार आहे. म्हणून नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, और सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. आपले विचार बदला, ते सितारे बदल जाते. म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. कश्तियां बदलने की जरूरत नाही. अरे जहाज नका बदलू, विचार असे वाईट नका ठेवू. दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते. आणि किनारा आपला यशाचा येणारच आहे, पण विचार तसे असले पाहिजे. बघा त्यानंतर शेवटी सांगतो की बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल भरा. या बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचे रोल भरा. प्रयत्नाचे बटन दाबले असता यशाचा सुंदर फोटो मिळतो. प्रयत्नाचे बटन दाबले असता यशाचा सुंदर फोटो मिळतो मित्रांनो. आणि ही यशस्वीता जर संपादन करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे जर इतिहासाचं नियोजन केलं तर तुम्हाला 100% यश मिळणार आहे. एवढे सांगितलंय तुम्हाला इतिहासाचं नियोजन, आणि तुम्ही सर्वांनी अतिशय
शांतपणाने हे ऐकलंय त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सादर करते अरविंद पवार, माझी शाळा वरळी सीबीएस मनपा मराठी माध्यमिक शाळा वरळी. सर्वांनी अतिशय सुंदररीत्या ऐकलंय. आणि मित्रांनो, माझ्या या तासाला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वांपर्यंत पाठवून सर्वांना इतिहासाचा आस्वाद घेऊ द्या. एवढे बोलून मी माझे जे हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे हे ते संपवतो. यानंतर पुढील सूत्र जे आपले आयोजक आहेत त्यांच्याकडे देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार सर. अतिशय सुंदर आणि उत्स्फूर्तपणे तुम्ही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद सर पुन्हा एकदा. थँक्यू सर, थँक्यू. हां. पवार सर बोला. खूप सुंदर. किती शेअर विद्यार्थ्यांना मोटिवेशन साठी सुंदर शेअर वापरले आणि दमदमीत आवाज. खूप छान व्याख्यान घेतलं तुम्ही आज. धन्यवाद तुमचे, धन्यवाद. मोटिवेशन केलं पाहिजे. मुलं आपल्या आत्मविश्वासाने भरले पाहिजेत. हो, प्रश्नात नाही तुमची तळमळ दिसून आली तुमच्या व्याख्यानात. खूप छान घेतलं. अभिनंदन पुढच्या महिन्यात जाणार आहे, त्यांना आतापासून आत्मविश्वास भरवायचा आहे मला. नाही, प्रश्नच नाही. पाहिजेच आहे. आपण सगळ्यांनी ते काम करायचं आहे. पण मग तुमची ती तळमळ दिसून आली तुमच्या व्याख्यानात ना, आणि खूप छान घेतलं. आता रोकडे सर, तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला ओके मॅडम. ओके. पवार सर, बोला सर. स्टार्ट करायचं? हो, करा ना सर. हां, रोहकले सर, नमस्कार सर. नमस्कार. हां सर, पुढील तुमचं जे व्याख्यान आहे ते सुरू करायला हरकत नाही. ओके. हो. धन्यवाद सर. शुभेच्छा सर तुम्हाला व्याख्यानासाठी. ओके, थँक्यू. ओके सर. सर्वांना माझा आवाज येत असेल तर आज आपण इयत्ता 9वी साठी आपण आपली सर्वांची महानगरपालिका, जी आपली मुंबई महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिकेने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू यामध्ये आज आपण इयत्ता 9वी साठी आणि कारण 9वी आज अशा परिस्थितीमध्ये आहे की 9वीचे मुले हे आज 10वीच्या उंबरठ्यावर आहेत. आणि आपला आजचा जो विषय आहे हा विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं जी तयारी असते ही तयारी, कारण ज्या ठिकाणी आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण खास खळगे सगळं माहिती पाहिजे, आपल्याला त्यातल्या अडचणी आपल्याला माहिती पाहिजेत. यासाठी माझे मित्र सन्माननीय अरविंद पवार सर यांनी आत्ताच इतिहास राज्यशास्त्र या विषयाची कृतीपत्रिका कशी असावी, कशी आहे आणि त्यातील अतिशय उत्कृष्टपणे म्हणजे त्यांनी अतिशय मनोरंजकपणे की मुलांची जी तळमळ आहे की त्यांचं सांगितलं की त्यांचा एक नेहमी ध्यास असतो की प्रत्येक लेकरू झालं पाहिजे पास. तर माझ्या सर्व मुंबई महानगरपालिकेतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांना आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 9वीच्या विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम इतिहास विषय हा अतिशय अभ्यासाला छान विषय. कारण असं म्हणतात की ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या व्यक्तीला म्हणू आपण, ज्या व्यक्तीला इतिहास माहिती नाहीये
तो इतिहास घडू शकत नाही. त्या म्हणीनुसार किंवा त्या वाक्यानुसार आपल्या सर्वांना आपला इतिहास माहिती पाहिजे आणि या इतिहासावर जर आपल्याला कमांड मिळवायची असेल, आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल, तर दुसरं काही वेगळं करण्याची गरज नाही. आपण जे शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रम शिकतो हे आपण अतिशय उत्कृष्ट शिकलं पाहिजे. आता पहा की प्रत्येकाचं एक मूल्यमापन असतं. हे मूल्यमापन ठरवलं जातं ते म्हणजे आपल्या परीक्षेच्या आधारे. कारण आज माझ्याकडं जो विषय दिलेला आहे तो म्हणजे आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी. आयडियल जे आन्सर शीट आहे, एक आदर्श उत्तरपत्रिका कशी असली पाहिजे ही मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये पहा की या जगामध्ये कोणताच व्यक्ती परिपूर्ण नसतो. आपल्याला जे चांगलं आहे, जे फायदेशीर आहे ते घेत जायचं. याच्यामध्ये आणखी आपलं स्वतःच मटेरियल टाकून त्यामध्ये सुधारणा करत असतं. मी माझ्या परीने माझ्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना, महाराष्ट्र राज्यातील आणि माझ्या मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थी मित्रांना या इतिहास राज्यशास्त्राची उत्तरपत्रिका कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐकाल आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 9वीची परीक्षा असेल आणि 10वीच्या परीक्षा असतील. कारण तुम्ही आधीच मी सांगितलं तुम्ही उंबरठ्यावर आहात. 9वीचा शेवट आहे आणि 10वीची सुरुवात आहे. कारण सर्वांना माहित असेल की आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सालाबाद प्रमाणे आपण नेहमीप्रमाणे इयत्ता 9वी ची जी परीक्षा आहे ही आता साधारणपणे आपण दरवर्षी 1 एप्रिल पासून आपण 9वीच्या मुलांचे 10वीचे क्लास, एक्स्ट्रा क्लास सुरू करत असतो. परंतु अतिशय सर्वांना माहिती आहे की आपण त्या संकटातून जात आहोत की कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या हे ऑनलाईन लेक्चर चालू आहेत. तर यामध्ये आपल्याला काही घाबरून जायचं कारण नाही. आलेल्या परिस्थितीशी 2 हात करायची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आपला विषय कोणताही असेल, आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी यामध्ये इतिहास राज्यशास्त्राची सविस्तरपणे माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. ती तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी ही सर्वांना माझी नम्र विनंती. तर पहा, आपण वर्षभर किती अभ्यास केला बाळांनो, यापेक्षा परीक्षेमध्ये केलेला अभ्यास आपण कशा प्रकारे मांडतो हे खूप महत्वाचे. पहा, सर्वांना माहित आहे की आपला इतिहास राज्यशास्त्र या विषयाला सरांनी सांगितलं, सन्माननीय अरविंद पवार सर यांनी सांगितलं की आपल्याला जो वेळ आहे, वेळेचं नियोजन कसं करता येईल. या वेळेमध्ये पहा, तुम्ही वर्षभर खूप अभ्यास करता, मान्य आहे. परंतु काय होतं, तुम्ही घाबरता, काय होता, त्यामुळे तुम्ही त्या 2.5 तासामध्ये 2 तासामध्ये तुम्ही तो केलेला अभ्यास व्यवस्थितपणे मांडू न शकल्यामुळे तुम्हाला गुण कमी मिळतात. तर मी आधीच सांगितलं की आपल्या जे अभ्यासाचं मूल्यमापन करण्यासाठी आपण हे पेपर घेत असतो. यासाठी मग आपल्याला केलेला अभ्यास आपण कशा प्रकारे त्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडतो याचे काय आयडिया आहेत, काय एक गमक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिका आता या ठिकाणी मी तुम्हाला 9वी आणि 10वी या दोन्हीच्या समोर ठेवून, म्हणजे तुम्ही 10वीला पण जाणार आहात आणि आता 9वी मध्ये आहेत. 9वीची वार्षिक परीक्षेला तुम्हाला पेपर कसे लिहायचे, कारण जर तुमचा पाया पक्का असेल तर नेहमी आपण असं समाजामध्ये ऐकतो की 9वी म्हणजे 10वीचा पाया किंवा 11वी म्हणजे 12वीचा पाया. त्याप्रमाणे तुमचा हा पाया आहे आणि या पायामध्ये जर पक्का झाला तर तुमचं पुढच्या वर्ष 10वीचं वर्ष आहे. त्या 10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला कमी त्रास होईल. कारण 10वीला असं असतं की कमी वेळ असतो आणि जास्त काम असतं. म्हणजे रात्र थोडी आणि सोंगे फार या म्हणीप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पुढचं वर्ष जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच जर या बेसिक कल्पना माहित असल्या, त्या दृष्टीने आपल्या मुंबई महानगरपालिकेने तुमच्या सर्व आपल्या 9वीच्या चॅनलवर जे आज सध्या जी व्याख्यानमाला चालू आहे त्यामध्ये आपण आज आदर्श उत्तरपत्रिका इतिहास राज्यशास्त्र विषयाची ही पाहणार आहोत. आणि ही जे स्वरूप आहे हेच स्वरूप 9वी आणि 10वी हे दोन्ही 9वी पुरतं आहे. म्हणजे मला फक्त 9वी झालं म्हणजे मला काही गरज नाहीये असं म्हणून जमणार नाही बाळांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, की जी कृतीपत्रिका आहे आपली इतिहास राज्यशास्त्राची, की सरांनी आता सांगितलं की कशा प्रकारे आराखडा आहे. पण आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाची आपल्याला खडा ना खडा माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आता मी आराखडा ऐकला, मग आराखड्यानुसार अभ्यास करावा लागेल आपल्याला.
कशा प्रकारे पहा लघुत्तरी प्रश्न कोणते आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते आहेत, त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न कोणते आहेत, याचं आपल्याला प्रश्न प्रकार समजावून घेऊन अभ्यास करणं आवश्यक आहे. आपली जी उत्तरपत्रिका आहे ही आकर्षक आणि सुटसुट ठेवा. आणि पहा की शक्यतो आपल्या इतिहास राज्यशास्त्र प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 9 प्रश्न असतात आणि या 9 प्रश्नामध्ये पहिले 5 प्रश्न हे इतिहास विषयावर आहेत. 6वा प्रश्न, 7वा प्रश्न, 8वा प्रश्न आणि 9वा प्रश्न हे राज्यशास्त्र विषयावर आधारित आहेत. तर शक्यतो हे जे प्रश्न आहे ते सलग सोडवा. सलग सोडवले नाही तरी चालतं, परंतु कसं आहे की शक्यतो सांगितलं कारण आपल्याकडून कोणताही प्रश्न जर आपण आधीमध्ये सोडवले तर एखादा विसरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते प्रश्न तुम्ही शक्यतो सलग सोडवा. आता प्रश्न पुढचा जो आहे की या ठिकाणी उत्तर पत्रिकेवर योग्य ठिकाणी बारकोड आणि होलोग्राम हा 9वी साठी हा नाही आहे, तर 10वीच्या पुढच्या वर्षी तुम्हाला की ते परीक्षा याच्यामध्ये उत्तर पत्रिकेमध्ये बारकोड आणि होलोग्राम असतात, ते मला चिकटावे लागतात. हे ते पुढच्या वर्षी आहे, 9वी साठी ते नाही. तर पहा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आणि प्रश्नाला असलेले गुण आणि वेळ याचं योग्य नियोजन करा. उत्तर पत्रिका आदर्श कशी होईल त्यासाठी काय सूचना आहेत पहा. त्यानंतर पहा संकल्पना चित्र काढताना पेनचा वापर करा. आपला पहा प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेवर वर सूचना दिलेली असते की पेनचा वापर करा, म्हणजे आपण पेन्सिलच्या वापरामध्ये हरकत नाही, परंतु शक्यतो आपण त्या ठिकाणी निळा पेनचा वापर तुम्ही करू शकता. उत्तर पत्रिकेमध्ये कुठेही लाल पेनचा वापर करायचा नाही किंवा रंगीत लाल, निळा, पिवळा, हिरवा हे अशा पेन वापरायचे नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही आधीच सांगितलं की जे संपूर्ण 9 प्रश्न आहेत हे 9 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला सांगतो बाळांनो की प्रश्नपत्रिकेतील जे 9 प्रश्न जो पूर्ण सोडवेल, 9चे 9 प्रश्न सोडवेल, तो विद्यार्थी नापास होऊच शकत नाही. एवढी आपला इतिहास विषय सोपा आहे. एवढा आपला इतिहास विषय अतिशय म्हणजे पहा की काहींच्या मनात भीती बसलेली आहे, इतिहास अरे बापरे इतिहासाचा पेपर. भीती पहा, मनातील भीती दूर करण्याचं काम हे आपले शिक्षक करतायत. काही शंका असेल तर शिक्षकांना विचारा, ज्या अडचण असतील पहा की या ठिकाणी इतिहास विषय एवढा सोपा आहे, मनात तयार करून ठेवायचा इतिहास विषय खूप सोपा आहे, तर तुम्ही इतिहास विषयाला सामोरे जाऊ शकता. तसेच पहा की आपल्या कृतीपत्रिकेमध्ये जे दीर्घोत्तरी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा, तर यामध्ये जे उत्तर लिहिताना पहा कधीच निबंधासारखं उत्तर लिहू नका. आपण मराठीमध्ये निबंध लिहितो तसं उत्तर लिहू नका. प्रत्येक पॉइंट टाका, उत्तर मुद्देसूद उत्तर लिहा. त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा की काय याचा एक पहा की जो उत्तर आपली उत्तर पत्रिका जो तपासतो जो परीक्षक असतो, तो परीक्षक आपली किती टापटीपणा आहे. कारण पहा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात, म्हणजे आपला प्रभाव आपण कशा प्रकारचे, आपण किती गचाळ आहोत की कसं काय आहे, हा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो आपल्या लिखाणातून. तर आपलं उत्तर पत्रिका ही चांगली ठेवा किंवा टापटीप ठेवा, नवीन प्रश्न म्हणजे सुटसुटीत ठेवा, त्यामुळं आपला प्रभाव चांगला पडेल. पुढे पहा की प्रश्नपत्रिकेतील आधीच सांगितलं तुम्हाला की प्रश्न 1 ते 5 इतिहास विषयाचे असतील, 6 ते 9 राज्याचे विषय असतील. उत्तर लिहिताना स्वतःकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे. शांतपणे डोकं शांत ठेवायचं. मान्य आहे की मुलं घाबरतात, पेपरमध्ये इकडे तिकडे चुळबुळ करतात, पण शक्यतो पण आपण स्वतःच्या मनाला सांगायचं, आत्मविश्वास पूर्वक सांगायचं की मला उत्तर लिहिताना मी अभ्यास केलेला आहे, मला उत्तर लिहिता येणार, आणि आदर्श उत्तर पत्रिका लिहिण्याचा सराव करायचा. त्यातून माणूस सरावाने हा परफेक्ट होत असतो. आता पहा सरांनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय अरविंद पवार सर यांनी तुम्हाला अतिशय छानपैकी आराखडा समजावून सांगितला कृतीपत्रिकेचा. त्यानंतर वेळेचं नियोजन सांगितलं. त्यानंतर पहा आता उत्तर कसं लिहायचं, आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहिता येते. तर पहा प्रश्न 1 मध्ये 2 असतात आणि ब त्याला 6 गुण असतात. एक प्रश्न क्रमांक 1 अ चे उत्तर कसं लिहायचं, त्या 4 पर्याय असतात. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं. निवडलेला जो पर्याय असेल त्याच्या खाली पेन्सिलने किंवा पेनने अंडरलाईन करायचे, म्हणजे तुम्ही नेमका कोणती रिकामी जागा त्या ठिकाणी भरलेली आहे हे त्या परीक्षकाला लगेच कळतं. त्यामुळे पूर्ण त्या ठिकाणी टिक मार्क करत जातो आणि तुम्हाला मार्क त्या ठिकाणी पैकी मिळतात. प्रत्येक विधान लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडून द्या की जेणेकरून त्या ठिकाणी गिचमिड होणार नाही किंवा जास्त दाटी होणार नाही अक्षरांची, आणि आपला पेपर आपली उत्तर पत्रिका ही अतिशय चांगली आकर्षक वाटेल.
पहा तुमच्यासमोर दिसतंय स्क्रीनवरती एक उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे पहा 2 रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी जे हायलाइट केलेलं आहे डार्क केलेलं आहे ह्या 2 रिकाम्या जागा आहेत त्याचा आपण अंडरलाईन करू शकतो. त्यानंतर पहा बाळांनो प्रश्न 1 ब यामध्ये 3 गट दिले जातील. या 3 गटामध्ये जी चुकीची जोडी आहे ती फक्त ओळखायची आपल्याला. म्हणजे प्रत्येक गटात 4 असतील 4 जोड्या असतील अशा 3 गट असतील त्या 4 जोड्यापैकी एक जोडी 100% चुकीची असणार आहे. मग त्या चुकीची जोडी कोणती आहे हे आपल्याला फक्त लिहायचे का पुढे चुकीची जोडी आणि कोणती ती लिहायची म्हणजे चुकीचं उत्तर लिहिताना चुकीच्या जोडी ओळखून लिहायचं आहे बाकी दुसरं काय करायचं नाही. अतिशय सोपं आहे. पुढे पाहते पहा या ठिकाणी पहा एक उदाहरण झालं पहा माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसा स्थळ. तर यामध्ये एक जोडी चुकीची मग ती कोणती आहे पहा प्रश्न क्रमांक ब 3 ते तिसरी मध्ये कोणती बाकी याची चुकीची जोडी कोणती आहे ताडोबा. ताडोबा काय लेणी आहे का नाही ताडोबा आहे अभयारण्य आहे ही जोडी चुकीची आहे. अशा प्रकारे जर उत्तर आपण लिहिलं आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क परीक्षक देऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही काटछाट परीक्षकाला करता येणार नाही. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो हा झाला पहिला प्रश्न. आता आपल्या इतिहास राज्यशास्त्राच्या कृतीपत्रिकेतील दुसऱ्या प्रश्नामध्ये देखील अ आणि ब आहे. त्याला एकूण 8 गुण आहेत. त्यामधील प्रश्न क्रमांक 2 मधील अ 3 पैकी 2 कोणते लिहायचे आहे ते काय असणार आहे तर पहा त्या ठिकाणी संकल्पना चित्र पूर्ण करा असणार. तर ते 3 दिले जातील त्यापैकी तुम्हाला कोणते 2 लिहायचे आहेत. तर या ठिकाणी 2 म्हणजे एकाला गुण आले 2 गुण असे 2 लिहायचे म्हणजे 4 गुण एकला. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला इतिहास पाठ्यपुस्तक जे आहे आपले म्हणजे आपलं पुस्तक जे आहे यातील संकल्पना चित्र असेल तक्ता असेल कालरेषा असेल याची तयारी चांगली करायची. संकल्पना चित्र काढताना पेनचा वापर करा म्हणजे आधी सांगितलं तुम्हाला मी की ही सूचना असतेच पेन्सिलचा केलं तरी हरकत नाही आधीच मी सांगितलंय. तर पहा आणि पुढचं गोष्ट पहा की आपण काय करतो की संकल्पना चित्र खूप दाटी करतो. संकल्पना 2 संकल्पना चित्र काढत असताना ह्यामध्ये 2 ठराविक अंतर ठेवायचं एकदम जवळजवळ करायचं. शक्यतो पानाच्या 2 भाग अर्ध्या भागामध्ये एक काढायचं आणि अर्ध्या भागामध्ये एक काढायचं म्हणजे आपलं जे संकल्पना चित्र आहे हे अतिशय सुव्यवस्थित वाटेल. पुढे पहा या प्रकारे पहा या प्रकारे पुढे पहा वरती एक आहे ते स्पष्ट दिसतंय की अशा प्रकारे आपली आदर्श उत्तर पत्रिकेमध्ये आपला हा प्रश्नाचं उत्तर हे आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 पैकी 2 आणि 4 पैकी म्हणजे एकाला 2 म्हणजे 2 सोडवले हे तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 गुण नक्कीच मिळू शकतील. आता पहा प्रश्न क्रमांक 2 ब यामध्ये पहा 3 पैकी 2 दुसरा ब प्रश्न काय असणार आहे तर तो असणार आहे थोडक्यात टिपा लिहा. तर उत्तर पत्रिकेमध्ये आदर्श उत्तर पत्रिका जर आपल्याला तयार करायची आपण करायचो की प्रत्येकाने प्रयत्न करायचा मी माझी उत्तर पत्रिका आदर्श करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे होतील चुका थोड्या चुका होतील परंतु ती चुका आपण पुढच्या वेळेला दुरुस्त करू शकतो. म्हणजे पहा उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 ब टिपा लिहा यामध्ये उत्तर लिहिताना त्याला किती गुण आहेत याचा विचार करून म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे म्हणजे त्याला एखादा 2च गुण आहेत याचा विचार करून आपण त्याची माहिती थोडक्यात लिहायचं आहे. यासाठी पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामधील टिपा द्या यावर जास्त भर द्यावा. उत्तर लिहिताना टापटीपणा असावा. म्हणजे पहा उत्तर लिहित असताना आपलं टापटीपणा याला खूप महत्व आहे आणि स्वाध्यायामधील जे टिपा आहेत जेवढ्या आपण एक पूर्ण जेवढ्या आपण द्वितीय सत्रामध्ये 9वी साठी सांगतो जेवढ्या टिपा आहेत हे टिपा वेगळ्या काढायच्या आणि तेवढी जरी तयारी केली तर तुम्हाला 100% या प्रश्नाला चांगले 4 पैकी 4 म्हणजे पैकी गुण मिळू शकतील. आता पुढचा प्रश्न पहा बाळांनो प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला 4 पैकी 3 लिहायचे त्याला देखील 4 गुण आहेत. तर या ठिकाणी पहा या प्रश्नामध्ये विधानांचे सकारण स्पष्ट करा. तर या ठिकाणी पहा की उत्तर लिहिताना किमान 2 मुद्दे हे सकारण स्पष्ट करताना यायला हवेत. किमान 2 मुद्दे म्हणजे 2 मार्काला एक प्रश्नामध्ये पहा की उदाहरण पहा मुद्दे लिहिताना असं लिहायचं खाली की उदाहरणार्थ संत भारुडे लोकप्रिय झाली कारण 1 आणि 2 मुद्दे हे आपले एका खाली एक आले पाहिजे. या प्रकारे उत्तर लिहिलं ते अधिक आकर्षक आणि छान होईल आणि परीक्षकाला कुठेही मार्क कमी करण्याची संधी मिळणार नाही. या ठिकाणी पैकी मार्क मिळू शकतात.
आता प्रश्न क्रमांक 4 अतिशय आणि अतिशय सोपा आहे. म्हणजे ज्याने कोणी प्रश्न पुस्तक जरी वाचलं नाही तरी ही तर वाचून केलं तर त्याला काय अडचण येणार नाही, कारण हा 4 गुणांना प्रश्न आहे. तो असणार आहे दिलेल्या उत्तराचं वाचन करून प्रश्नाचे उत्तरे लिहा. आता आपली आदर्श उत्तर पत्रिका आपल्याला तयार करायची, माझी आदर्श उत्तर झाली पाहिजे. यातून आपल्याला याचं उत्तर लिहित असताना पहा एक पहिले 2 याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न असणार आहेत. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याचं उत्तर हे एका वाक्यात असणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ असणार आहे. मात्र तिसरा जो प्रश्न आहे याचा तो हा मिश्र स्वरूपाचा असणार आहे. त्याला 2 गुण असतील की त्यामध्ये तुमचं स्वमत असू शकतं, तुम्हाला त्याच्याविषयी मत व्यक्त करायला सांगू शकतं, किंवा त्या ठिकाणी 2-4 ओळीचं उत्तर असू शकतं. याला 2 गुण असतील. उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना अगोदर उतारा शांतपणे वाचा. त्यामध्ये जे 3 प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न समजावून घ्या आणि त्याचं उत्तर लिहा. उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक आपण उत्तर लिहितोय तेच उत्तर आहे का, जो क्रमांक टाकलाय आपण तेच उत्तर लिहितो का नाही. तर काय होतं पहा गडबडीमध्ये आपल्याकडून की आपण उत्तर लिहितो प्रश्न 2चं आणि आपण ते करतो प्रश्न क्रमांक टाकतोय आपण 3चा. म्हणजे क्रमांक आणि उत्तर हे आपण त्याच टाकतो का काय याचं नेमकं खात्री करून आपण लिहा. कारण आपण या ठिकाणी आपल्या समोर उत्तर दिलेला असतो. गडबडीमध्ये आपलं काय होतं वर खाली होऊ शकतं. त्यामुळे एखादंच त्या ठिकाणी मार्क आपले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत असून म्हणजे आपल्या समोर उत्तर असून त्या ठिकाणी आपलं मार्क जाता कामा नये. म्हणजे सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे, कारण हे आपल्या हक्काचे मार्क आहे, आपल्या हातचे मार्क आहेत. उत्तर लिहिताना हे आपण काळजी घेतलीच पाहिजे, कारण याच्यामध्ये कोणाचेच म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी 4 पेक्षा कमी गुण मिळता म्हणजे कामी नाही. कारण काय ठिकाणी पहा की 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळालेच पाहिजे. याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्या, कारण यामध्ये कोणाचे गुण जाता कामा नये. पुढचा पहा इतिहास विभागामधील पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी देखील 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत 4 पैकी. त्याला एकूण गुण आहेत 6 गुण आहेत, म्हणजे एका याला 3 गुण आहेत. आता पहा हा जो प्रश्न आहे हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा आहे. आता दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये या ठिकाणी उत्तर लिहिताना आदर्श उत्तर पत्रिकेच्या नियमानुसार या ठिकाणी त्याचं उत्तर किती आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे ते अनुसरून शक्यतो जर मुद्दे जास्त असतील पुस्तकात तर तुम्ही 6 मुद्दे लिहा, आणि जर मुद्दे कमी असतील तर किमान 3 मुद्दे लिहा. किमान 3 मुद्दे लिहा. जास्त उत्तर पुस्तकात असेल तुम्ही अभ्यास करायचा 6 मुद्दे लिहा, आणि जर उत्तर पुस्तकात कमीच असेल तर 3 मुद्दे लिहा. किमान 3 मुद्दे आले पाहिजे, आणि त्या 3 मुद्द्यांचं किमान 2-2, 3-3 ओळीमध्ये स्पष्टीकरण आलं पाहिजे. जरी आपण किमान 3 मुद्दे लिहिले, 3 मुद्द्याचं आपण 3 ओळी स्पष्टीकरण केलं म्हणजे 3 त्रिक 9, म्हणजे आपल्या कमी 8 ते 9 ओळी उत्तर आलं पाहिजे. आणि त्या मुद्द्याखाली जे 3 मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्याखाली आपले अंडरलाईन केले पाहिजे. म्हणजे पहा की जेणेकरून की आपण काय उत्तर लिहितोय, सविस्तर उत्तर लिहित असताना आपण कोणत्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करतोय हे परीक्षकाला लगेच कळतं आपण त्या ठिकाणी अंडरलाईन केल्यामुळं. दिलेल्या 4 प्रश्नापैकी आपल्याला कोणते पहा तुम्हाला 4 पैकी जे सोपे वाटतील ना ते आधी निवडायचे. एक पहा प्रश्नपत्रिका आली का प्रश्न 5वा समजा 4 प्रश्न तुम्हाला त्यातले काय सगळे सोपे जातात असं काही नसेल. तुम्हाला 4 पैकी कोणते 2 सोपे अधिक सोपे वाटतात ते निवडायचे आणि ते उत्तर तुम्ही लिहू शकता. आणि यामध्ये देखील एक काळजी घ्यायची आहे की 2 प्रश्न जे असतात या 2 प्रश्नामध्ये एक ओळ सोडून द्यायची की जेणे आपण पेपर पूर्ण झाल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी मध्ये ओळी मारायच्या आहेत 2 प्रश्नामध्ये, की जेणेकरून आपला पेपर आकर्षक आणि सुटसुटीत आणि छान पेपर आपला आदर्श उत्तरपत्रिका होईल. आता बघा उदाहरणासाठी तुम्हाला दिलेलं आहे की 5वा जो दीर्घोत्तरी प्रश्न असतो तो कशा प्रकारे लिहिला पाहिजे. त्या ठिकाणी पहा प्रश्न आहे या ठिकाणी की कला क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या पुढील संधी कोणत्या संधी असा प्रश्न होता, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उत्तर लिहिले पहा की पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात 1, 2, 3 असं जर लिहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे पहा सविस्तर म्हणजे कशा प्रकारे आदर्श उत्तर असतं या प्रकारे तुम्हाला उदाहरणासाठी एक दिलेलं आहे. या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 प्रश्न 9 इथपर्यंत सुरू होतो राज्यशास्त्र विभाग. यामध्ये पहा
प्रश्न 6वा ज्याप्रमाणे आपला इतिहास विषयाचा प्रश्न क्रमांक 1 होता, 1 होता, त्या प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6वा त्याला गुण आहे 2. त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ज्या प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ पाहिलं, या ठिकाणी देखील 4 पर्याय असतील विधानाला. करगुडे का कुरगुडे? योग्य पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि त्या वाक्यातील निवडलेल्या पर्यायाखाली आधी सांगितल्याप्रमाणे पेन किंवा पेन्सिलने अंडरलाईन करणं. म्हणजे पहा की ही जे आपले वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ना, इतिहासाचे असतील किंवा रचना विभागाचे असतील, तर या दोन्ही विषयाचे प्रश्न हे जे गुण हे आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, एवढी तयारी आपण करायची. कारण तुम्ही हे केलं का तुम्हाला या ठिकाणी मार्क कोणी कमी देऊ शकत नाही. जर तुमचं उत्तर योग्य असेल आणि अंडरलाईन केलेली असेल, 2 याच्यामध्ये जागा सोडली असेल, तर एक आदर्श उत्तरपत्रिका कशाला म्हणायचं ही तुमची बनणार आहे, हे लक्षात ठेवा. एवढा कॉन्फिडन्स हा तुम्हाला या ठिकाणी या लेक्चर मधून घ्यायचा आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7वा. या ठिकाणी तुम्हाला 3 विधाने सर आवाज येतो माझा? हॅलो नाहीयेत हॅलो. सर, नाहीयेत. आता येतोय, आता येतोय. बोला बोला. येतो ना? येतो. ओके. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी अतिशय सोपा. कारण या ठिकाणी पहा की आपले महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आहे, त्यांनी जी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या आदर्श उत्तरपत्रिकेविषयी, त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की प्रश्न क्रमांक जो 7वा आहे यामध्ये तुम्ही चूक लिहिलं की तुम्हाला 1च मार्क मिळणार आहे, का बरोबर लिहिलं तर 1च मार्क मिळणार आहे. पण तुम्ही जर सकारण जर लिहिलं, चूक आहे तर का चूक आहे आणि बरोबर आहे तर का बरोबर आहे, हे जर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क मिळतील. अशी तुम्हाला 4 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे पहा की उत्तर लिहिताना प्रथम ओळीमध्ये विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहावे आणि त्या खाली ओळीवर जर चूक आहे तर सकारण व बरोबर आहे तर त्याचे सकारण लिहावे. असं जर लिहिलं तर ते पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळतील. खाली उदाहरण दाखवलेलं पहा स्क्रीनवरती. राजकीय पक्ष शासन व जनतेच्या दुवा म्हणून काम करतात. हे विधान बरोबर आहे. तर का बरोबर आहे? 2 मध्ये पहा, जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. खाली शासन पक्षामार्फत आपले धोरण कार्यक्रम पाठिंबा मिळवणे. असं म्हणजे पहा ही दोन्ही त्या ठिकाणी कारण सांगितलेली आहेत की बरोबर आहे तर का बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि अक्षर काढताना अतिशय स्वच्छ अक्षर काढायचं आहे. ही आपली उत्तरपत्रिका ही आदर्श म्हणजे दुसऱ्याला एक आदर्श वाटली पाहिजे. हे प्रत्येकाने प्रयत्न केला, प्रयत्न एकदा थोडं चुकेल, दुसऱ्याने चुकेल, पण नक्कीच 3ऱ्या आणि 4थ्या वेळेस तुमची उत्तरपत्रिका ही आदर्शाकडे वाटचाल करणारी असेल. पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 8. त्यामध्ये देखील उपप्रश्न आहेत अ आणि ब. याला गुण आहेत, 4 गुण आहेत. आता पहा की 4 गुण आहे म्हणजे अ या ठिकाणी पहा अ जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न असणार आहे. आपण जो आराखड्यामध्ये पाहिला त्यामध्ये 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचं आहे. त्याला गुण आहेत 2. म्हणजे पहा प्रश्न क्रमांक 8 मधील असंकल्पना स्पष्ट करा याला आहे हेच करायचं आहे की हे उत्तर लिहिताना यामध्ये देखील पहा किमान 2 मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी यायला हवे आणि या ठिकाणी जे मुद्दे लिहू त्यांना क्रमांक द्या. एकाखाली 1, 2 जास्त येत असेल आणि आपल्याकडे वेळ शिल्लक असेल, कारण पहा आपल्याला उत्तरपत्रिका लिहित असताना वेळेचं भान ठेवावं लागेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर खूप येतंय, खूप माहित आहे म्हणजे खूप लिहायचं, त्याला गुण आहेत 2 आणि आपण वेळ घातला तिथं 10 मिनिटं, तर ते आपल्याला परवडणार नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याला गुण किती आहेत याला गुण विचारात घेऊन त्या ठिकाणी कमीत किमान 2 मुद्दे लिहा
आणि त्या ठिकाणी एकाखाली एक लिहून त्याला क्रमांक देऊन अतिशय छानपैकी असं उत्तर लिहा. मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 मधील त्याला 2 पैकी 2 या ठिकाणी गुण मिळू शकतील. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आहे प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचा आहे. या ठिकाणी देखील 2 गुण असणार आहे. हा प्रश्न असणार आहे 8वा या ठिकाणी की सूचनेनुसार कृती करा. यामध्ये संकल्पना चित्र असतील, तक्ता पूर्ण करा असं येऊ शकतं. जी काय सूचना असेल या सूचनेप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे आणि या ठिकाणी देखील सांगितल्याप्रमाणे तक्त्यासाठी संकल्पना चित्रासाठी तुम्हाला पेनचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला वेळ जाणार नाही. पुढे पहा, आता शेवटचा आहे आपल्या इतिहास राज्यशास्त्र विषयातील शेवटचा प्रश्न. तर हा प्रश्न आहे की हा लघुत्तरी प्रश्न आहे. या प्रश्नाला त्या ठिकाणी 2 तुम्हाला प्रश्न दिले जातील. 2 पैकी 1 तुम्हाला सोडवायचा आहे. त्याला 2 गुण आहेत. प्रश्न 9वा यामध्ये थोडक्यात उत्तर लिहा. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना उत्तरामध्ये देखील या ठिकाणी देखील किमान 2 मुद्दे आले पाहिजेत आणि त्याला देखील क्रमांक द्या. म्हणजे आपला जो पेपर आहे प्रश्न क्रमांक 1 पासून ते प्रश्न क्रमांक 9 पर्यंत जो आपल्याला 2 तासाचा वेळ आहे, या 2 तासामध्ये वेळेचं नियोजन करून आणि शेवटचे काही मिनिटं आपल्याला आपली उत्तरपत्रिका ही सर्व प्रश्न सोडवून चेक करण्यासाठी ठेवून आपण हे करू शकतो. आणि आदर्श उत्तरपत्रिका लिहिण्याचा सराव हा तुम्हाला करायचा आहे. आणि सर्वांना आता माझ्याकडून म्हणजे या ठिकाणी इयत्ता 9वीच्या परीक्षेला तसेच 10वीच्या उंबरठ्यावर असणारे तुम्ही सर्वजण या सर्व मुलांना माझ्याकडून आणि सर्व शिक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इतिहास आणि या राज्यशास्त्र विषयाला म्हणजे सामाजिक शास्त्र भाग 1 याला तुम्ही चांगल्या प्रकारे सामोरे जाताल यात काही शंका नाही. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि आपल्या महानगरपालिकेने संपूर्ण राज्यभर जो ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केलेला आहे, यामध्ये सर्वांनी दररोजचे जे व्याख्यान आहेत, दररोजचे लेक्चर्स आहेत, यासाठी सर्वांनी याला जॉईन होत चला. सर्वांना मित्रांना सांगा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा. यातून तुम्हाला नक्कीच खूप मोठी शिदोरी मिळणार आहे की जी तुम्हाला कधीही तुम्ही ऑनलाईन असताना तुम्हाला युट्यूबवर देखील ते कायम नेहमी पाहायला मिळणार आहेत. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. सर्वांनी शांतपणे ऐकलं, सर्वांनी या ठिकाणी मला संधी दिली. आणि या ठिकाणी 9वीच्या विद्यार्थ्यांना, माझ्या सर्व 9वीच्या विद्यार्थ्यांना आणि तेच 10वीच्या भावी विद्यार्थी आहेत आणि त्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रोहकले सर. हा सर, धन्यवाद.